हा किस्सा 2023चा, जेव्हा मी सेंटर मॅनेजर म्हणून काम करत होते. तर आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये 4 मुलं एका NGO मधून आली होती. म्हणजे साधारण अनाथ आश्रमच ते होतं. हॉस्पिटॅलिटीचा कोर्स होता, म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचं बेसिक ट्रेनिंग आम्ही देतो. सो त्याच्यासाठी त्या मुलांनी ॲडमिशन घेतलं आणि एके दिवशी आम्ही सगळेच, म्हणजे मुलं आणि आमचा स्टाफ, आम्ही सगळेच फील्ड वर्कसाठी कम्युनिटीमध्ये गेलो. तर त्या कम्युनिटीच्याच शेजारी आमच्या मॅम, विद्या मॅम म्हणून राहायच्या. सो त्या म्हणाल्या की दुपारी तुम्ही जेवायला माझ्याकडे या. आणि आम्ही ग्रुपने, म्हणजे 5-6 जणांचे असे ग्रुप होते. काही टीचर्स होते, काही मुलं होती. अशा ग्रुप्सने आम्ही कम्युनिटीमध्ये सगळं मोबिलायझेशन करत होतो. सो त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे जेवायला गेलो. सगळे मस्त पोटभर जेवलो. त्यात एक अभिषेक नावाचा मुलगा होता. तो छान असं मस्त मागून घेत होता, खूप आवडीने खात होता. आणि खाऊन झाल्या तो एका कोपऱ्यात जाऊन शांत बसला. सो आम्हाला काही कळेना की ह्याला आवडले नाही आवडले किंवा खाऊन काही त्रास होतोय का वगैरे. सो मी जाऊन विचारले की क्या हो अभिषेक, इतना अपसेट क्यों हो. तर लिटरली त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि तो म्हणाला की मॅम, जिंदगी में पहली बार घर का खाना खाया. आणि म्हणजे मला अजून गुजबम्स येतात. ते ऐकून आम्ही सगळेच निशब्द झालो. कारण एखादी गोष्ट आवडली नाही की आपण लगेच स्विगीवरून ऑर्डर करतो, किंवा राग आला तर ते ताट असं बाजूला ठेवतो, जेवत नाही. साधं घरातलं जेवण, ताटभर जेवण, एका वेळेचं जेवण, पण ती गोष्ट कोणासाठी तरी स्वप्न असू शकतो किंवा आयुष्यात, म्हणजे 19 वर्षाचा मुलगा, त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा घरचं जेवण जेवलं आणि ते जेवल्यानंतर त्याला कळत नव्हतं की कसं रिॲक्ट करावं. सो आपल्या आयुष्यात इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यासाठी आपण मनापासून ग्रेटफुल असणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्यासाठी क्षुल्लक किंवा एखादी फालतू वाटणारी गोष्ट, छोटीशी वाटणारी गोष्ट कोणासाठी तरी खूप मोठं ड्रीम असू शकते. सो ऑलवेज बी ग्रेटफुल.